वाशिममध्ये जे राजकारणी आहेत हे अतिशय मातब्बर राजकारणी आहेत. अशा मातब्बर राजकारणामध्ये तुम्ही नगरपालिकेची जी निवडणूक आहे, एक सर्वसाधारण चेहरा आहे, तुम्ही काय म्हणून उमेदवारी दाखल केली आहे? वाशिममध्ये सध्या भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी माझा एक सर्वसामान्य माणूस म्हणून प्रयत्न करण्याचा मी प्रयत्न करत आहे. ते भ्रष्टाचार विविध मार्गाने मोठ्या प्रमाणात होत आहे वाशिमच्या नगर परिषदेमध्ये. नुसताच भ्रष्टाचारही नाही तर हे जे अधिकारी वर्ग आहे तोही भ्रष्ट झालेला आहे. तर यांना एक कुठेतरी त्यांच्यावर एक दबाव आणण्याचा प्रयत्न माझ्याकडून केला जाईल भ्रष्टाचारासाठी. बरं, तुम्ही व्यवसायाने वकील आहात आणि एक सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून आहात वाशिमच्या. तुम्हाला काय वाटतं की इथले जे प्रशासन आहे, प्रशासनामध्ये ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार आहे, मग ते अमृत योजना असो, डोमसाठी जे डोम गार्डन आहे त्यासाठी असं म्हटलं जातं की 500 करोड आले होते, त्यानंतर जे घंटागाडी आहे त्या टेंडरिंगमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, हे सगळे जे मुद्दे आहेत असं म्हटलं जातं की मागील अनेक वर्षापासून जवळजवळ 400-500 कोटी नगरपरिषदेला आला, पण तो विकास कामामध्ये हा कुठं दिसत नाही. तुम्ही या सगळ्या प्रश्नाकडे कसं बघता? नाही, हा सगळा भ्रष्टाचारच झालेला आहे आणि हेच उघडकीस आणण्याचा मी प्रयत्न करेन की हा जो 400-500 कोटी रुपयाचा जो निधी आहे तो गेला कुठे. कारण गार्डनसाठी आला होता, तो गार्डन अजूनही चालू झालेला नाही. बरोबर. जे जुनं गार्डन आहे त्याचाही कुठलाच विकास झालेला नाही. बरोबर. रस्त्याची दुरावस्था आपण नेहमीच पाहतो कशी आहे ती. रस्ते पहिले तयार होतात, नाल्यानंतर तयार होतात, म्हणजे रस्ता जशाचा तसाच राहतो. म्हणून याच्यावर नियंत्रण आणण्याचं काम मी माझ्या परीनं करण्याचा प्रयत्न करेन. बरं, इथे स्थानिक प्रशासनामध्ये लोकप्रतिनिधी नव्हते मागील 7-8 वर्षापासून. सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमुळे ते निवडणुका होत आहेत. लोकप्रतिनिधी नसल्यामुळे इथले जे स्थानिक प्रश्न आहेत, आरोग्याचा जो प्रश्न आहे, आता आरोग्याचा प्रश्नामध्ये वाशिम एक तालुक्याचं ठिकाण किंवा जिल्ह्याचं ठिकाण आहे, मोठं ठिकाण आहे, तरी इथे एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नाही. इथल्या छोट्या छोट्या कारणासाठी पेशंटला अकोला, अमरावती, नागपूर, औरंगाबादला जावं लागतं. हे सगळं कसं तुम्ही या सगळ्या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघता? नगर परिषदेच्या माध्यमातून आणि नगराध्यक्ष म्हणून मला जो काही प्रयत्न करता येईल तो मी करण्याचा प्रयत्न करेन. इथे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नगर परिषदेच्या माध्यमातून जर मला आणता आलं तर मी तो प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेन. आणि दुसरं असं की नगर परिषदेचे जे छोटे छोटे दवाखाने आहेत ते प्रत्येक वार्डात सुरू करण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे सुरुवातीला जे प्रायमरी अवस्था असते बिमारीची ती तिथेच तिचं निराकरण केलं जाईल. बरं, तुम्ही हा जो प्रत्येक वार्डामध्ये मोहल्ला क्लिनिकचा जो कन्सेप्ट, जसं असं म्हटलं जातं की हा कन्सेप्ट जो आहे तो अरविंद केजरीवाल जो आहे त्याने दिल्लीमध्ये आणला होता, आणि तुम्ही हा जो मोहल्ला क्लिनिक आहे प्रत्येक वार्डामध्ये एक छोटे छोटे दवाखाने किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र हे उभे करणं, हा एक चांगला तुम्ही वाशिमकरांना एक चांगला संदेश देतात. मला एक सांगा की इथले जे रस्ते आहेत ते अतिशय दुरवस्थेमध्ये आहेत. इथल्या रस्त्याची स्थिती आहे अतिशय घाणेरडी आहे, आणि इथल्या रस्त्यांमुळे गर्भवती स्त्रिया असो त्यांना त्रास होत आहेत, सिनियर सिटीजन्स असो त्यांना हाडाचे त्रास होत आहेत, मणक्याचे त्रास होत आहेत. या सगळ्या रस्त्याच्या दुरवस्थेकडे तुम्ही कसं बघता? ते मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे की पहिले नालीचं काम केलं जाईल, त्यानंतरच रस्ते तयार होतील, आणि एकदा रस्ते तयार झाले की तो रस्ता फोडला जाणार नाही. नाली करायसाठी त्याला पर्यायी व्यवस्था काहीतरी केली जाईल. बरं, दुसरा प्रश्न असा होता की वाशिममध्ये एकबुर्जी डॅम आहे, अजूनच दुसरा छोटासा डॅम आहे, परंतु पाणी जे आहे 8-8, 10-10, 12-12 दिवसानंतर, इथे कधी कधी 20-20 दिवसानंतर पाणी येतं. तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये की टँकर माफिया जो आहे हा वर्गही मोठ्या पैशासाठी या पद्धतीचं पाण्याचं जे अडवणूक करते, आणि पाणी सर्वसामान्य माझा जो हक्क आहे तो मिळत नाही, याकडे कसं बघता तुम्ही? एकबुर्जी धरण जे आहे ते आपलं एकदम मोठं धरण नाही आहे, त्यामुळं पाण्याचा त्रास होतोच. म्हणून यावर उपाय म्हणून अध्यक्ष झाल्यानंतर मी पाण्याची काहीतरी आणखी साठवणूक करता येईल का ते बघेल, आणि वाशिमच्या परिसरामध्ये एक छोटंसं तळं होईल का होईना, जेणेकरून आपल्याला उन्हाळ्यामध्ये त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न करेन. बरं, नगरपालिकेच्या अंतर्गत ज्या शाळा आहेत त्यांची जी अवस्था आहे ती जीर्ण अवस्थेमध्ये आहेत त्या शाळा, त्याचं आधुनिकीकरण किंवा डिजिटायझेशन करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात?
सर्वात पहिले आपल्याला समाजामध्ये शिक्षणाची जनजागृती करावी लागेल. बरोबर. आणि शिक्षणाची जनजागृती झाल्यानंतर जेव्हा पटसंख्या हळूहळू वाढायला सुरुवात होईल तेव्हा डिजिटलायझेशन केलं जाईल. आणि जर समजा पटसंख्या वाढायला काहीच मदत होत नसेल तर मग जनजागृती मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येऊन ते पटसंख्या वाढवण्यावर भर दिला जाईल. बरं, असं म्हटलं जातं की अमृत योजना जी आहे, जी शासनाची अमृत योजना आहे, त्या अंतर्गत साधारणतः 200 कोटी आले होते नगरपालिकेला. परंतु या अमृत योजनेचे लाभार्थी आहेत तेव्हा अमृत योजनेचा जो विकास दिसायला पाहिजे होता या निधीमधनं तो दिसत नाही. तुम्हाला काय वाटतं की याच्यामध्ये याचं नियोजन कुठेतरी झालं किंवा गैरव्यवहार झाला असं वाटतंय का तुम्हाला? हो, नक्कीच गैरव्यवहार झाला असेल त्यामध्ये. म्हणजे एकदम डिटेलमध्ये तर माहिती नाही, पण झालाच असेल. कारण ज्या व्यक्तीपर्यंत ती योजना पोहोचायला पाहिजे तिथपर्यंत ती पोहोचलीच नाही. इथे कुठेतरी एक तर ते प्रशासन जबाबदार आहे किंवा मग आपले नगरपालिकेचे अधिकारी जबाबदार असतील. बरं, इथले जे स्थानिक मुद्दे जे आहेत, जसं इथे प्लेग्राऊंड पाहिजे होतं लहान मुलांसाठी किंवा सिनियर सिटीजनसाठी फिरायसाठी एक चांगलं गार्डन पाहिजे होतं. तशा पद्धतीचं गार्डन वाशिम एक मोठं शहर असताना सुद्धा नाही आहे. एक जिल्ह्याचं ठिकाण आहे. तुम्हाला काय वाटतं या संदर्भामध्ये? अशा पद्धतीचं रूपरेषा जी आहे ते तुम्ही तुमच्या अजेंड्यामध्ये दिली आहे का? हो, मी माझा जाहीरनामा तयार केलेला आहे तसा. तो आपलं अपक्षाचं चिन्ह जेव्हा मिळेल तेव्हा मी तो जाहीरनामा प्रसिद्ध करेन. आणि हे वाशिमच्या नगरपरिषदेच्या बाजूलाच एक गार्डन आहे, ते अद्यापपर्यंत चालू झालेलं नाही. बरोबर. ते अध्यक्ष झाल्या सगळ्यात सुरुवातीला ते गार्डन चालू करेन मी. आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तिथेच बाजूला एक ट्रॅक तयार करेन जेणेकरून त्यांना मॉर्निंग वॉकसाठी कामं पडेल. बरं, इथले जे लोंढे आहेत, इथले जे बेरोजगार आहेत ते पुण्या मुंबईकडे जातात. छोट्या छोट्या कामासाठी त्यांना पुण्या मुंबईला जावं लागतं, महानगरामध्ये जावं लागतं. MIDC आहे ते अनेक वर्षापासून खितपत पडत आहेत आणि तिथे ज्या पद्धतीचे छोटे मोठे उद्योग यायला पाहिजे होते, कारखान्या कंपन्या बनायला पाहिजे होत्या, तसे आले नाही. आणि ते तिथल्या ज्या जमिनी आहेत ते काही भांडवलदारांनी किंवा काही बड्या दिग्गजांनी हडपून ठेवल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं की तिथला MIDC मधले रोजगार जनरेट व्हायसाठी आणि स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात? MIDC मध्ये रोजगार उपलब्ध करायसाठी पहिले तिथं कंपनी आली पाहिजे, कुठल्या वेगवेगळ्या. आणि कंपनी यासाठी तिथे पाण्याची विजेची व्यवस्था असली पाहिजे. म्हणून तिथे मी सुरुवातीला तिथे जागा बघेन आणि पाण्याची व्यवस्था तिथे करता येईल का ते बघेन. पाण्याची व्यवस्था झाली की आपोआप कंपन्या यायला सुरुवात होईल आणि वाशिमच्या मुलांना रोजगार उपलब्ध होईल. बरं, अजून तुम्हाला काय वाटतं की इथले जे मुद्दे आहेत ते कुठले मुद्दे आहेत, जे कळीचे मुद्दे आहेत, महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि ते लाभार्थी जे आहेत किंवा वाशिमकर जे आहेत त्यांना त्याचा फायदा होत नाही? तुम्हाला काय वाटतं की कुठले अजून मुद्दे आहेत जे कळीचे आहेत? सगळ्यात पहिले तर वेगवेगळे मुद्दे आहेत, मी तयार केलेले आहेत तसे. पण एक महत्त्वाचा मुद्दा मी सांगतो की नगर परिषदेमध्ये जो भ्रष्टाचार किंवा स्त्रियावर अत्याचार झाला होता, मागे मी बातमीत ऐकलं होतं, तर याच्यावर नियंत्रण करायसाठी CCTV लावले जाईल नगर परिषदेमध्ये, जेणेकरून पारदर्शकता आणण्याचं काम होईल. हा सगळ्यात महत्त्वाचा. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी महिलांवर जे रस्त्याने चालताना अत्याचार वगैरे होते तर शहराच्या संवेदनशील भागात CCTV लावण्यात येईल. नंतर हे रस्त्याने आपण पाहतो की मुकाट जनावर खूप आहेत. या मुकाट जनावरांनाही आळा घालण्यासाठी त्यांची एक पर्यायी व्यवस्था काहीतरी करता येईल याचं हे करेल. नेक खिडकी नावाची एक नगर परिषदेच्या आवारामध्ये योजना चालू करेल. त्या खिडकीमध्ये आपल्याजवळचं जे अतिरिक्त वस्तू किंवा सामान असेल, कुठलंही असो, मग ते कपडेपासून तुमच्या TV फ्रीज पर्यंत जे तुम्हाला फक्त टाकून द्यायचंय तर ते तुम्ही तिथं त्या खिडकीमध्ये द्यायचं आणि ते गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचं काम नगर परिषदेच्या माध्यमातून केलं जाईल. बरं, तुम्ही जो मुद्दा मांडला CCTV कॅमेराचा म्हणजे पूर्ण शहरामध्ये, हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे जो तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये मांडला आहे. आणि CCTV फुटेज जे आहे हे महिलांच्या, बालकांच्या
आणि वयोवृद्ध लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, जो तुम्ही मांडला आहे. मला एक सांगा, CCTV फुटेजसाठी किंवा CCTV कॅमेरे पूर्ण शहरामध्ये लावण्यासाठी निधी आला होता. परंतु 2-4 ठिकाणी जर बघतो म्हटलं तरच तिथेच CCTV फुटेज दिसते. पूर्ण शहरामध्ये CCTV कॅमेरे कुठेच इन्स्टॉल झालेले दिसत नाही. तुम्ही या सगळ्या प्रश्नाकडे कसं बघता आणि मोकाट जनावरांचा जो प्रश्न आहे त्या संदर्भात तुमचं काय नियोजन आहे? मोकाट जनावरांसाठी एक वेगळी व्यवस्था केली जाईल. त्यांचं खानपान वगैरे सगळं समाजसेवक जे आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांना चारा वगैरे पुरवण्यात येईल. आणि हे जेवढी मोकाट जनावर आहेत त्यांच्यासाठी एक स्वतंत्र गोठा तयार होईल. जनावरांसाठी स्वतंत्र गोठा तयार होईल आणि जे कुत्रे डुकरं आहेत त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात येईल. बरं, असं म्हटलं जातं की इथे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे अनेक वर्षापासूनचं जे घरकुलचे लाभार्थी आहेत, जसं रमाई आवास योजना असो, प्रधानमंत्री आवास योजना असो, हे सगळे घरकुलचे जे लाभार्थी आहेत त्यांना त्याचा लाभ मिळत नाही आहे शहरामध्ये. तुम्ही या सगळ्या लाभार्थ्यांकडे किंवा तुम्ही या सगळ्या प्रश्नाकडे कसं बघता? माझ्यापर्यंत जर ती समस्या ते लाभार्थी घेऊन आले तर मी ताबडतोब त्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करेन. त्यासाठी जे आवश्यक दस्तावेज आहेत ते व्हेरीफाईड केले जातील आणि ताबडतोब त्यांना ते योजना दिली जाईल. त्या योजनेचा जर निधी उपलब्ध असला तर ताबडतोबच दिला जाईल. मी अध्यक्ष झाला चालेल. बरं, तुम्ही या निमित्ताने तुमच्या उमेदवारीच्या निमित्ताने तुम्ही एक अपक्ष उमेदवार आहात, वकिली क्षेत्रामध्ये आहात, तुम्ही एक सामाजिक क्षेत्रामध्ये आहात, या निमित्ताने तुम्ही वाशिमकरांना काय विनंती करणार? वाशिमकरांना मी विनंती करेन की एक उच्च शिक्षित असलेला उमेदवार तुम्हाला आज लाभलेला आहे, तर त्या उमेदवाराचं आणि तुमच्या संधीचं सोनं तुम्ही स्वतः करायचं आहे. तुम्ही तुमचा निर्णय घ्यायचा आहे की आपल्याला उच्च शिक्षित उमेदवार हवा आहे की नॉर्मल व्यक्ती हवा आहे ती. कारण तुम्ही जर उच्च शिक्षित उमेदवाराला डावलून कुठल्याही उमेदवाराला निवडून दिलं तर त्यात तुमचं नुकसान आहे. एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे, स्वतः भ्रष्टाचाराला जो आळा घालण्याचा प्रयत्न करत आहे, तर तो उमेदवार तुमच्यासाठी एक सोयीस्कर उमेदवार राहील असं मला वाटते.